श्री स्वामी समर्थ। आज करत आहे शेवग्याची शेंग, सुक्की शेवग्याची शेंग। शेवगा चिरून घेतलेला आहे बारीक, कांदे, टोमॅटो, कोथिंबीर। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 3 मध्यम आकारचे टोमॅटो अर्धा आणि कोथिंबीर। मीठ, तिखट, आलं लसूण पेस्ट, जिरं आणि हिंग। खूप छान लागतो सुकी भाजी, सर्व आवडीने खातात आणि करायलाही सोपे आहे। आपली कढई तापलेली आहे, कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे। तेल तापून आपण हिंग टाकले आहे, थोडंसं जिरं तडतडलं की आपण लगेच कांदा टाकणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा, कांदा भरपूर घालायचा। शेवग्याची शेंग खायला छान वाटतं कांदा भरपूर असला की। मसाला कांदा लवकर परतण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत, म्हणजे पटकन कांदा परतून होतो, लय वेळ लागत नाही परतायला। बघा, ही आपणाला चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। परत आपण मीठ घालणार नाही, त्यामुळे आपण एकदाच मीठ घातलेले आहे कांदा परतताना। ही बघा शेवग्याची शेंग अशी चिरून घेतलेली आहे। कांदा परतून झालेला आहे, आपण टोमॅटो घालणार आहोत। लई घेतलेला नाही, एक टोमॅटो घेतला नाही, अर्धाच घेतलेला आहे। असं बारीक चिरून घेतलेला आहे, छान परतून घ्यायचा। आपला टोमॅटो ही परतून झालेला आहे छान। आता आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट। छान लागते, मुलांना खात नसतील तर आपण असं बनवून दिलं तर मुलंही खातात आवडीने। सगळ्यांना आवडती शेंग। आपण तिखट घालणार आहोत, छान मिक्स करून घ्यायचं तिखट। आपलं तिखट मिक्स झालेलं आहे छान। आता आपण शेंगा घालणार आहोत कट केलेल्या। हे बघा असे कट करून घेतलेले आहेत, छान मिक्स करून घ्यायचं आणि वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत। हे बघा आपण कोथिंबीर घातली, आता मिक्स छान करून घेणार आहोत आणि आपण लागेल असे पाणी घालणार आहोत। आपणाला फक्त सुकी शेंग करायची आहे, त्यामुळे आपण जास्त पाणी घालणार आहोत नाही, थोडंच पाणी घालणार आहोत आणि त्याच्यावर शिजवणार आहोत। आता झाकण ठेवून आपण इकडे आणि थोड्या वेळाने उघडून आता आपण हलवून घेऊ। मधून अधून सारखं झाकण हे करून आपण हलवून घेणार आहोत, कारण खाली लागायला नको म्हणून। जास्त पाणी नाही त्यामुळे लागतं, म्हणून आपण सारखा मधून अधून हलवणार आहोत, लागायला नको म्हणून शेंग। ही बघा आपली शेंग होतच आली आहे, थोडी राहिली आहे। पाणी आटलं की आपण हे करणार आहोत। कांदा भरपूर घालायचा, टोमॅटोही भरपूर घालायचं, छान लागतं। मसाला असला की शेंग खायला भारी लागतं। बघा हे आपलं पाणी आटलेलं आहे, हे बघा। हे आता आपण प्लेटमध्ये थोडं काढून घेणार आहोत आणि हे तुम्हाला बघा शिजले शेंग, तुम्हाला मी दाखवते ही शिजले शेंग। हे बघा किती छान झाले शेंग, शिजली बी छान। हे बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक